नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। बघा, आज आपण करूया गोल भेंडीची भाजी, म्हणजे त्याला डेमसी म्हणतात आमच्याकडे। ही बघा, सुक्की करणार आहे मुगाची डाळ टाकून। मुगाची डाळ आहे ना माझी, आहे ना फोत्र्यांची आहे बरं का। माझ्या शेतातले मूग पिकवलेलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये मी नेहमी फोत्र्यांचीच मुगाची डाळ वापरते। थोडा 2 मिनिटं भिजवून घेते, फोत्रे काढून घेते। हे बघा, त्याच्यात टाकणारे ओला लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता। सुकी भाजीमध्ये कढीपत्ता छान लागतो। चला तर आपण करूया आता डेमशीची भाजी सुकी। चला तर आपण आता पहिले टाकूया लसूण। ओला आहे ना तो, त्याच्यात पाणी आहे ना, तेल जर टाकलं तर तडतड उडतं ते। त्याला जरा कोरडा करून घ्यायचा, मगच तेल टाकायचं। बघा, मी त्याच्यात टाकणार आहे आता 1 पै तेल। लसूण चांगला लाल झाला की बघायचं आहे। हे बघा, झाला आता लाल झाला लसूण पूर्ण। त्याच्यात टाकणार आहे मी जिरं, 1 चमचा तिखट, गोल भेंडी कापलेली ना डेमसी ते टाकणार आहे। चांगलं परतून घ्यायचं त्याला। अर्धा चमचा हळद, आपल्या चवानुसार मीठ टाकायचंय। जी मी आता धुतलेली आहे ना मुगाची डाळ, ती टाकायची। त्याला चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, आता मी त्याच्यात पाणी वगैरे काही टाकत नाही बरं का। आता झाकण झाकते मी, वाफेमध्ये बरोबर होऊन जाईल ते। चला आता आपली भाजी झालेली आहे, बघू। तिला आहे ना तेलामध्ये शिजू द्यायची बरं का। हे बघा, डाळ पण छान शिजलेली आहे। हे बघा, आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे। मुगाची डाळ टाकून डेमशीची भाजी। जर तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी नक्की घरी बनवा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।